रेग्युलर टायमिंग मध्ये चालू राहतील आणि ते 11 वाजता दररोज रिलीज होतात. तुम्ही सर्वजण पाहताय असं मी गृहीत धरतो, कारण बऱ्याच वेळा होमवर्क दिला जातो आणि होमवर्क मधून मला काही विद्यार्थ्यांचे फीडबॅक येतात, काही पर्सनलवर त्याचे उत्तर पाठवतात. 2 टेस्ट घेतल्यात आपण, त्यापैकी एका टेस्टचे मी मार्क्स रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. आता ह्या टेस्ट काय नॉमिनल नाही, ह्याच्यातून काय आउटपुट आहे म्हणून त्या घेतलेल्या आहेत हे लक्षात घ्या, की या टेस्ट मधून मला समजतं की तुम्हाला कुठपर्यंत त्या गोष्टीची जाणीव आलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मधून कळलं की तुमचे ऑब्जेक्टिव्ह कुठं चुकतात, किंवा मी प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्सवर काही थिअरी पार्ट सांगितलेला आहे की सपोज टू बी ग्रॉस प्रॉफिट आहे, किंवा रिव्हॅल्युएशन बद्दल आपण बोललो होतो, ऍडमिशन ऑफ पार्टनर किंवा ऍडमिशन ऑफ पार्टनर वर घेतली ती टेस्ट, एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. त्या ऑब्जेक्टिव्ह टेस्टवर मी असं सांगितलं होतं की तुम्हाला की जे रिव्हॅल्युएशन अकाउंट असतं त्या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये तुम्हाला डेबिटला ऍसेट डिक्रीज झाल्या तर डेबिटला पोस्टिंग करायचं असतं, ऍसेट इन्क्रीज झाल्या तर क्रेडिटला पोस्टिंग करायचं असतं. आणि त्याच्या विरुद्ध गोष्टी ज्या असतात त्या लायबिलिटीज बद्दल असते, त्याच्या विरुद्ध ट्रीटमेंट जी असते ती लायबिलिटी बद्दल असते. म्हणजे लायबिलिटी जर इन्क्रीज झाली तर रिव्हॅल्युएशनला डेबिट टाकलं जातं, आणि लायबिलिटी डिक्रीज झाली तर रिव्हॅल्युएशनला क्रेडिट टाकलं जातं. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्हाला चेंज इन ऍसेट्स अँड चेंज इन लायबिलिटीज याबद्दल तुम्हाला माहिती देत असतं. मग हे जे होतं सर्व मी सांगितलेलं, त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला येतं का नाही हे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मधून मला कळलं. कारण ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मी कशी घेतली होती, ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मी स्वतः काही ऑब्जेक्टिव्ह तयार केले होते, ते पुस्तकातील बिलकुल नव्हते, तरी तुमची उत्तरं बऱ्याच विद्यार्थ्यांची बरोबर आली. ह्याचं कारण तुम्ही काय, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते करेक्टली ऐकले होते. बरं, त्याच्यानंतर दुसरा पैलू असाही सापडला की मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉपी सुद्धा केलं होतं, की याचं ऑब्जेक्टिव्ह पाहिले, त्याचे ऑब्जेक्टिव्ह पाहिले, असंही काही विद्यार्थ्यांचं झालेलं होतं. मी ते ऑब्झर्व केलेलं आहे की वन सेंटेन्स जे आन्सर आहेत, आन्सर इन वन सेंटेन्स, त्याच्यामध्ये सगळे एकमेकांचे काही विद्यार्थ्यांनी 2-3 विद्यार्थ्यांनी पाहून केलेले आहेत. तर तसं काही करू नका. या टेस्टचा पर्पज एवढाच होता की तुम्हाला किती कळलंय हे मला समजावं, आणि त्याच्यातून तुम्हाला मार्किंग सिस्टीमही मी तयार केलेली आहे, मार्क दिलेले आहेत आणि ते रेकॉर्डलाही ठेवलेले आहेत. ह्याचा पुढे इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या परीक्षा, इंटरनल एक्झाम जे असतात, इंटरनलचे जे मार्क्स असतात त्याच्या ऍव्हरेजवर मी त्याला गुणांक त्याच्यावर त्याचे देणार आहे, त्या ऑब्जेक्टिव्ह वरून. ठीक आहे, त्या मार्क्स वरून. आता आपण जाऊया पुढच्या, एक रिकॅप्च्युलेशन घेऊया की तुमचं जे महत्वाचं पहिलं चॅप्टर जे आहे ते आहे पार्टनरशिप फर्म. तर पार्टनरशिप फर्म मध्ये आपण असं शिकलो होतं की पार्टनरशिप फर्म ही एका प्रायव्हेट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन आहे, आणि तसे प्रायव्हेट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन आपण मागच्या वर्षी जे अभ्यासले होते, काही विद्यार्थी एसपी ला असतील, त्या एसपीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासले होते की त्याच्यामध्ये पार्टनरशिप फर्म आहे, सोल ट्रेडिंग कन्सर्न आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत, जॉईंट स्टॉक कंपनी आहे, आणि अशा या 5 संस्था ज्या आहेत, या 5 संस्था काय करतात, प्रायव्हेट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन आहेत, म्हणजे खाजगी प्रकारातील ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या प्रायव्हेट पीपल्सनी म्हणजे खाजगी लोकांनीच ऑपरेट केलेल्या असतात. त्यांचं फंक्शनिंग, त्यांचे ओनरशिप किंवा त्याचा मालकी हक्क हा खाजगी लोकांच्या हाती असतो, गव्हर्नमेंटच्या हाती नसतो. म्हणजे त्याचे जे छोटे मोठे निर्णय असतात हे सर्व कोणाच्या हातात आहेत, हे सर्व खाजगी लोकांच्या हातात आहेत, गव्हर्नमेंटच्या हातात नाहीयेत. म्हणून अशा संस्थांना आपण काय म्हणतो, खाजगी संस्था असं म्हणतो, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन म्हणतो, प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन असं म्हणतो. बरं, ऑर्गनायझेशन या शब्दाला सिमिलर असा शब्द आहे कन्सर्न, बरोबर, अंडरटेकिंग, इस्टॅब्लिशमेंट, हे सगळे शब्द त्याच्या सिमिलर आहेत. म्हणजे असे शब्द तुम्हाला कधी जरी कॉमर्समध्ये सापडले तर तुम्ही त्याच्याविषयी कन्फ्युज होण्याचं कारण नाहीये. म्हणून ह्या काही गोष्टी तुम्हाला पर्पजफुली सांगण्यासाठी आज हे लेक्चर आपण घेतलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आजही म्हटलं होतं की तुमच्या डिफिकल्टीज तुम्ही काढून ठेवा, त्या डिफिकल्टीज मी सॉल्व्ह करणार आहे. त्या डिफिकल्टीज तुम्ही आज जर मांडल्या असत्या तर आपल्याला भरपूर रित्या त्यांच्यावर काही चर्चा करता आली असती. बरं, ठीक आहे. आज पुढील पार्टनरशिप फर्म विषयी तुम्हाला एक रफ आयडिया मी देणार आहे.
की पार्टनरशिप फर्म ही अशी एक कन्सर्न आहे, अशी एक ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामध्ये काही व्यक्ती एकत्र येऊन, काही का म्हटलंय की कारण 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एखाद्या पार्टनरशिप फर्म मध्ये, भागीदारी संस्थेमध्ये येणं, एकत्रित येणं अपेक्षित असतं. जर त्या तेवढ्या प्रमाणात एक व्यक्ती एकत्रित आल्या नाहीत तर त्याला एकाच व्यक्तीने जर तो व्यवसाय चालवला तर त्याला एकच व्यापारी संस्था म्हटलं जाईल, सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हटलं जाईल. आणि जर अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन ती जर संस्था चालवली त्यालाच पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जाईल. मग अनेक म्हणजे किती? पूर्वी ही संख्या जी मॅक्सिमम लिमिट होतं ते होतं 10 ते 20. आता ते चेंज झालेलं आहे. 50 पर्यंत त्याचा मॅक्सिमम लिमिट काढलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या संस्था ज्या आहेत, प्रायव्हेट फर्म ऑफ ऑर्गनायझेशन, पार्टनरशिप फर्म, याच्यामध्ये तुम्हाला काही फीचर्स तुम्हाला अभ्यासायला मिळाले होते पहिल्या चॅप्टरमध्ये. जे पहिलं लेक्चर मी तुम्हाला दिलं होतं त्याचा एक मराठी अनुवाद मी आज करतोय. बाकी काही विशेष असं नवीन आज शिकणार नाही आहोत आपण. जे मागचेच आहेत तेच थोडं रिकॅप्च्युलेट करून, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अडचणी अशा आल्या की सर तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये सांगताय, आम्हाला काही कळत नाहीये किंवा काही गोष्टी समजतात, काही गोष्टी समजत नाहीयेत. तर त्याच्यावरच आज आपण बोलणार आहोत. तर एक वे असं पण आहे की तुम्हाला एक सांगतो की इंग्लिशमध्ये जे नॉलेज तुम्ही घेता, ते इंग्लिश मधील नॉलेज हे जास्त मोठ्या प्रमाणात असतं आणि मराठीमध्ये जे असतं ते थोडं लिमिटेड असतं. इंग्लिशमधील ते इम्प्लिमेंटेशन आपल्याला करणं फार गरजेचं असतं. ठीक आहे. म्हणून अकाउंट्स हा विषय मूळतः कशातला आहे? इंग्लिश मधला आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी तोच विषय इंग्लिशमध्येच अभ्यासायचा आहे. त्याचे शब्द सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात माहीत असले पाहिजेत. त्याविषयी थोडंफार डिस्कशन आज आपण करत आहोत. बरं, पार्टनरशिप फर्म या चॅप्टर विषयी मी तुम्हाला सांगण्यास सुरुवात केली होती. पार्टनरशिप फर्मची व्याख्या आपण अशी ऐकली होती की पार्टनरशिप फर्म इज अन ऑर्गनायझेशन वेन 2 or more persons कम्स टुगेदर अँड स्टार्ट अ बिझनेस. 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी एक व्यवसाय चालू केला, स्टार्ट अ बिझनेस, अँड दे हॅव डिसाइडेड टू शेअर द प्रॉफिट्स अँड लॉसेस. त्यांनी काय डिसाइड केलं, त्यांनी काय ठरवलं की हा प्रॉफिट किंवा लॉस जो फर्मचा होईल by the business, making the business undertaking throughout the year, whatever the profit or loss that might be distributed in certain ratio, आणि तो त्यांनी शेअर करायचा असं त्यांनी ऍग्री केलेलं असतं. म्हणून ऍग्री असा एक शब्द, दे ऍग्रीज टू or they decide to share the profits and losses of the business. So that is one of the important thing. काय की ऍग्रीमेंट आहे. मग ऍग्रीमेंट या शब्दावरून तुम्हाला पुढचं फीचर असं समजलं. पहिलं मेंबरशिप पाहिलं आपण, दुसरं पाहिलं प्रायव्हेट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन, तिसरं पाहतोय आता आपण तिसरं फीचर जे आहे, तिसरं वैशिष्ट्य जे आहे पार्टनरशिप फर्मचं, ते म्हणजे आत्ता जे सांगितलं की ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट मधून मग एक शब्द, नवीन एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आली. ऍग्रीमेंट या शब्दाचा मूळचा अर्थ जो आहे करार. ऍग्रीमेंटचा अर्थ काय आहे? करार. आणि नुसता ऍग्रीचा अर्थ म्हणजे मान्य करणे. म्हणजेच ह्याच्यावरून ऍग्रीमेंट हा शब्द आला की करार करणे, मान्यता देणे. ठीक आहे. दे ऍग्रीज टू शेअर द प्रॉफिट्स अँड लॉसेस. त्यांनी असं मान्य केलं की ते प्रॉफिट और लॉस जो काही फर्मचा होईल ते शेअर करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि जेव्हा ते मान्य करतात त्यावेळेस त्यांना काहीतरी लेखी स्वरूप आलं पाहिजे. म्हणून हे ऍग्रीमेंट 2 फॉर्म मध्ये, 2 स्वरूपात, 2 प्रकारात होऊ शकतं. एक प्रकार आहे ओरल फॉर्म आणि दुसरा आहे रिटन फॉर्म. ओरल म्हणजे तोंडी, मौखिकरित्या करार करणं, की बोलून मी करार केलं तुमच्याशी की मी आज दररोज 11 वाजता लेक्चर घेईल. म्हणजे हा काय झाला, मी सांगितलेलं मौखिक करार, मी तो पाळला नाही पाळला तरी काय त्याच्यात तुम्ही त्याचं काहीच करू शकत नाही. बरोबर. पण रिटन ऍग्रीमेंट म्हणजे काय, मी बोललोय आणि मी लिहून दिलंय तुम्हाला. ठीक आहे. मी तुमच्याशी हा करार करतो की मी रोज तुम्हाला एखादी गोष्ट सांगेल किंवा रोज एखादं लेक्चर तुम्हाला देईल. म्हणजे काय की ते जे मी लेक्चर देईल ह्याच्याशी मी बांधील आहे. म्हणजे त्याला एक लीगल प्रूफ, डॉक्युमेंटरी प्रूफ रिटन फॉर्म मध्ये प्राप्त झालेला आहे. ह्याच रिटन प्रूफला आपण काय म्हणणार आहोत? पार्टनरशिप डीड. त्याला नुसतं डीड असंही म्हटलं जातं आणि पार्टनरशिप डीड असंही म्हटलं जातं. की जे पार्टनरशिप डीड आहे, ह्या डीड मध्ये सर्व कराराच्या अटी शर्ती
की ज्या अटी शर्तींच्या अंडर ही सर्व फर्म मधील लोक एकत्र आलेले आहेत, ते लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की मी हा प्रॉफिट शेअरिंग रेशो एवढा एवढा संस्थेचा वाटून घेईल. समजा 2 पार्टनर असतील, 2 व्यक्ती एकत्र आले असतील, त्यांनी पार्टनरशिप डीड मध्ये ठरवलं. श्रद्धा 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 प्रेझेंट करते तू स्क्रीन. बरं, काही गोष्टी तुम्हाला अजून कळलेल्या नाहीत या चॅप्टर गोष्टीच्या, त्यामुळं अडचणी येऊ शकतील. मी दिसतोय सर्वांना? कोणतरी बोला बरं पटकन. मी दिसतोय सर्वांना? हो सर. ओके. तर ही पार्टनरशिप डीड जी आहे, ही पार्टनरशिप डीड रिटर्न फॉर्म मध्ये असते, करार असतो. ह्या करारामध्ये काय काय असतं एक्झॅक्टली? की पहिलं मी सांगितलं प्रॉफिट शेअरिंग रेशो. दुसरी गोष्ट असते की कोणता व्यवसाय ही संस्था करणार आहे, वेदर इट इज अ लीगल बिझनेस. येस, लीगल बिझनेसलाच अप्रूव्ह असतं, अदरवाईज इलिगल असेल तर त्याच्यावर कधी ना कधी कारवाई गव्हर्नमेंट करणार आहे, शासन करणार आहे, त्याचे लायसन्स रद्द करेल, इत्यादी इत्यादी काही गोष्टी होऊ शकतील. मग दुसरी गोष्ट असते की तो व्यवसाय कोणता करणार आहे. पहिली गोष्ट प्रॉफिट शेअरिंग रेशो ठरवला, म्हणजे त्यांच्यातील गुणोत्तर ठरवलं की प्रॉफिट कसा शेअर करायचा. दुसरं त्यांनी असं ठरवलं की व्यवसाय कुठला करायचा, वेदर इट इज अ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न, म्हणजे गुड्सचं प्रोडक्शन करायचंय. समजा फर्निचर आहे त्याचं प्रोडक्शन करायचंय, चेअर्स असतात, टेबल्स असतात, त्याचं डस्टर, नंतर फळा, अशा प्रकारचं जर फर्निचर करायचं असेल किंवा उपकरणं तयार करायचे असेल, एसी असतो, फॅन असतो, लाईट असते, म्हणजे हे काय मॅन्युफॅक्चरिंग असणाऱ्या गोष्टी आहेत. सर्व्हिस, दुसरी गोष्ट सर्व्हिसही करू शकतात, की सर्व्हिस फर्म असेल तर ती पण सुद्धा पार्टनरशिप फर्म. जसं तुम्ही पाहता सीएच्या ऑर्गनायझेशन असतात, 3-4 सीए एकत्र आले, त्यांनी काय फॉर्म केले, पार्टनरशिप फर्म फॉर्म केली. याला काय म्हटलं जाईल, पार्टनरशिप फर्म. ती इट इज नॉट अ कंपनी. आले लक्षात? म्हणून व्यवसाय कुठला करायचा, प्रॉफिट कसा शेअर करायचा याविषयी त्याच्यामध्ये नमूद केलेला असेल, उल्लेख केलेला असेल. कशामध्ये? तुमच्या अग्रीमेंटमध्ये, पार्टनरशिप डीड मध्ये. नंतर ह्या व्यतिरिक्त डिसिजन कसे असतील, कोणाचा रोल काय असेल, कोण ऍक्टिव्ह पार्टनर असेल, कोण पॅसिव्ह पार्टनर असेल, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन कोणाचं किती असेल, कोणाच्या घराचा पत्ता काय आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. की कुठला व्यक्ती कुठे राहतोय, त्याची पोझिशन काय आहे, फायनान्शियल, त्याची प्रॉपर्टी, इत्यादी सर्व गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतील. नॉट प्रॉपर्टी, पण बिझनेसच्या ऍसेट्स अँड लायबिलिटीज मध्ये तो किती भागीदार आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं असेल. अशा या सर्व गोष्टी कशामध्ये मोडतात, तर ह्या सर्व गोष्टी मोडतात तुमच्या पार्टनरशिप डीड मध्ये. अदरवाईज जर गोष्टी पार्टनरशिप डीड मध्ये लिहिलेल्या नसतील तर त्या पार्टनरशिप डीडला काहीच अर्थ उरणार नाही. आणि हे पार्टनरशिप डीड का तयार करायचं ह्याच्यावरही प्रश्न निर्माण होतो तुमच्या मनामध्ये, की पार्टनरशिप डीड ही काय करते, पार्टनरशिप डीड ही लीगल प्रूफ तयार करून देते एखाद्या संस्थेसाठी, की मी अमुक एक समजा भ्रष्टाचार केला, अमुक एक गोष्ट केली, तर मला रद्द कसं करायचं, फर्म मध्ये काढून कसं टाकायचं, हे सुद्धा त्याच्यामध्ये ठरवलेलं जाईल. किंवा एखादा व्यक्ती नवीन ऍडमिट करायचा, जसं तुम्ही ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ शिकताय, तर त्या ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथच्या नंतर काय अकाउंटिंग ट्रीटमेंट आपल्याला करावी लागेल, त्याला कोणत्या व्यक्तीला, त्याचा नॉमिनी असतो, मग त्या नॉमिनीचं नाव सुद्धा पार्टनरशिप डीड मध्ये लिहावं लागेल आपल्याला. की कारण हा जो करार झालेला आहे, हे जे अग्रीमेंट झालेलं आहे, ही जे पार्टनरशिप डीड झालेली आहे, त्या पार्टनरशिप डीडच्या आधारावर तुमचा व्यवसाय कशा प्रकारे चालतो यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाऊ शकतो, ह्यावर मोठ्या प्रमाणात ही गोष्ट अवलंबून राहू शकते. म्हणून पार्टनरशिप डीड ही सामंजस्याने, भांडण न करता, टू अवॉइड द डिस्प्यूट. भांडणं म्हणजे काय, डिस्प्यूट, वाद, क्वारल्स, भांडणं म्हणतो आपण त्याला. तर ते डिस्प्यूट अवॉइड करण्यासाठी, टाळण्यासाठी त्या फर्मला काय करावं लागतं, एक प्रकारचं लिखित स्वरूपात हे पार्टनरशिप डीड तयार करावं लागतं. की अमुक एखाद्या व्यक्तीने जर काही अशा प्रकारची गोष्ट केली जी इलिगल आहे, पण तो फर्मशी असोसिएट आहे, फर्मशी संबंधित आहे,
तर अशा वेळेस त्याला काढून टाकण्याचा किंवा त्याच्यावर त्याला हे समजावून सांगण्याचा बाकीच्या पार्टनर्सला अधिकार प्राप्त होतो, की कारण आपण हे पार्टनरशिप डीड केलंय, ह्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील, ह्याच सर्व अटी शर्ती आहेत. तर हे एक महत्वाचं फीचर आहे पार्टनरशिप डीड, ते तुम्ही आता शिकलात. पुढे अनलिमिटेड लायबिलिटी, जे फर्मची लायबिलिटी जी असते ती कशी आहे, अनलिमिटेड आहे. म्हणजे फर्म मधील जो व्यक्ती एखाद्या फर्म मध्ये ऍडमिट होतो किंवा फर्म मध्ये येतो, ऍड होतो, किंवा बाकीचे सर्व जे पार्टनर ऑलरेडी जे फर्म तयार करतात ते सर्व पार्टनर्स म्हणून ओळखले जातात. ते सर्व लोकांना काय म्हणून ओळखलं जातं, पार्टनर्स म्हणून ओळखलं जातं. पण ह्या प्रत्येक पार्टनरची जी लायबिलिटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती अनलिमिटेड आहे. कशी आहे ती, अनलिमिटेड. आणि अनलिमिटेड का बरं, की कारण जेव्हा फर्म एक लॉस मेकिंग युनिट होतं, म्हणजे सतत त्याने फर्मला तोटा होतोय, ती काय व्यवसायात व्यवस्थित चालत नाहीये, सातत्याने तोटा सहन करावा लागतोय. मग अशा वेळेस फर्म चालू ठेवायची का, तोटा सहन करत राहायचं का, ऑब्व्हियसली नाही तर सहन करायचं, तो बंद करायचा, ती फर्म बंद करायची. आणि बंद करायची असेल म्हटल्यावर सर्व ऍसेट्स विकावे लागतात, लायबिलिटीजचं पेमेंट करावं लागतं. मग आता ऍसेट्स विकल्या आणि फर्मच्या लायबिलिटीज 1 करोड आहेत आणि फर्मच्या ऍसेट 50 लाख आहेत. फरक किती सापडतोय तुम्हाला, पटकन बोला कोणीतरी, की त्यांच्या ऍसेटची व्हॅल्यू, सगळ्या ऍसेट्स विकल्या त्यांनी आणि 50 लाख, ठीक आहे. हा, तर 50 लाख एवढी किंमत काय पडते, कमी पडते, बरोबर, नीट करतो. तर तेवढी अमाऊंट लायबिलिटीजचं देणं देण्यासाठी, लायबिलिटीज पे ऑफ करण्यासाठी 50 लाख रुपये काय होतात, ते कमी पडतात. ते बरं, मग आता पार्टनर्स काय करतील, पार्टनर्सला स्वतःच्या पॉकेटमधून, स्वतःच्या घरातून, स्वतःच्या ऍसेट्स मधून, पर्सनल ऍसेट्स मधून त्यांची विक्री करून त्यांना ते पेमेंट करावं लागणार आहे. म्हणजे ते 50 लाख हे सर्व पार्टनर्स आपापल्या परीने जेवढं कॉन्ट्रीब्यूट करता येईल तेवढे कॉन्ट्रीब्यूट करून ते 1 करोड रुपये पूर्णतः पे ऑफ करतील. म्हणजे बिझनेस सेल आउट करून प्लस त्यांच्या पर्सनल ऍसेट्स मधून त्यांना हे पेमेंट करावं लागेल. म्हणजे ही लायबिलिटी कशी झाली, अनलिमिटेड झाली, अमर्यादित झाली. मग अमर्यादित जर पर्सनल ऍसेट्स मधून विक्री करून द्यावी लागत असतील, भांडवल लायबिलिटीज पे ऑफ करावे लागतील, लायबिलिटीज द्यावे लागतील, तर मग लिमिटेड लायबिलिटी काय असते हा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. तर लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय, बिझनेसचं जेवढं देणं बिझनेस मधूनच भागवणे, बिझनेसचं देणं, बिझनेसच्या लायबिलिटी बिझनेसच्याच ऍसेट्स मधून भागवणे, याला म्हटलं जातं लिमिटेड लायबिलिटी. याला काय म्हटलं जाईल, लिमिटेड लायबिलिटी. परंतु स्वतःच्या घरातून खर्च करून, स्वतःच्या पर्सनल ऍसेट्स मधून, स्वतःची गाडी विकली, स्वतःचा लॅपटॉप विकला, बरोबर, स्वतःचं घर विकलं आणि त्याच्यातून जर त्यांनी नवी ऍसेट, त्याच्यातून त्याने जर कॅश ती लायबिलिटी पे ऑफ करण्याचा प्रयत्न केला पार्टनरशिप फर्मची, तर त्यावेळेस ते काय होतं, त्याला काय म्हटलं जातं, अनलिमिटेड लायबिलिटी. आणि फक्त बिझनेसच्याच ऍसेट्स पुरती जेव्हा ही लायबिलिटी मर्यादित असते, बिझनेसच्याच ऍसेट्स मधून तेवढं देणं भागवायचं, बाकीचं सोडून द्यायचं, डेफिशियन्सी, वी आर नॉट लायबल टू पे, त्यावेळेस ती होती लिमिटेड लायबिलिटी. आणि आपल्या पार्टनरशिप फर्मचं, आपल्या भागीदारी संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे, अनलिमिटेड लायबिलिटी. नाही तर लोक काय करतील, मी 2-3 जणांबरोबर मिळून एक पार्टनरशिप फर्म तयार करेल, भरपूर मोठा बिझनेस उभा करेल, ऍसेट्स उभा करेल, व्यवस्थित सर्व व्यवसाय चालू करेल आणि नंतर काय करेल, मोठं कर्ज घेऊन ठेवेल आणि सर्व कर्ज मी स्वतः वापरायला सुरुवात करेल. पार्टनरशिप फर्म म्हटलं जाऊ दे तिकडे खड्ड्यामध्ये, मी सगळं पैसे घेऊन फरार झालो. म्हणजे काय होईल, याच्यामध्ये ते सगळं वैयक्तिक माझ्या वापरासाठी होऊन जाईल, इकडे फर्म, तिकडे फर्म मध्ये अडचणी निर्माण होतील. मग ह्याला फर्म बांधील राहणार नाही जर लिमिटेड लायबिलिटी असेल तर. परंतु ती जेव्हा अनलिमिटेड लायबिलिटी असते त्यावेळेस ते लोक, ते देणेदार जे असतील, ते लायबिलिटी वाले जे लोक असतील,
ते माझ्यापर्यंत येतील, मला विचारायला येतील की तू या कंपनीमध्ये पार्टनर होता, त्यामुळे तुझ्याकडून पर्सनल ऍसेट्स मधून, जर बिझनेसच्या ऍसेट्स मधून हे देणं तुला भागवता येत नाही फर्मचं, तर तुझ्या पर्सनल ऍसेट्स मधून हे देणं तुला भागवावं लागेल. याला म्हटलं जातं अनलिमिटेड लायबिलिटी. आणि हे फीचर कोणाचं आहे? पार्टनरशिप फर्मचं आहे. हे वैशिष्ट्य कोणाचं आहे? पार्टनरशिप फर्मचं आहे. समजलं की हा पॉइंट कोणीतरी एक जण सांगा पटकन. हो सर, हो सर. क्लिअर झालाय वैष्णवी? हो सर. मुस्कान? यस सर. ओके, बरं. आता पुढे जाऊया. डिसिजन मेकिंग, की पार्टनरशिप फर्म मध्ये डिसिजन मेकिंग हे सर्व पार्टनर्सच्या हातात असतं. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता ही सर्व पार्टनरच्या हातात इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. मग एखाद्याने कॅपिटल जास्त दिलंय, दुसऱ्याने कमी दिलंय, एखाद्याने 1 करोड रुपये दिलं, दुसऱ्याने 50 लाख रुपये दिलं, तिसऱ्याने 50,000च दिलं, ह्याच्यावर तुमची डिसिजन मेकिंग पॉवर डिस्ट्रीब्यूट होत नाही, किंवा डिसिजन मेकिंग पॉवर तुमची तेवढ्या प्रमाणात, निर्णय क्षमता तेवढ्या प्रमाणात वाटली जात नाही. तर जेवढा निर्णय तुम्हाला जेव्हा तुम्ही पार्टनरशिप फर्म मध्ये ऍड होता, त्यावेळेस छोटे मोठे सर्व निर्णय, सर्व डिसिजन्स तुम्हाला इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. हे मी का सांगतोय? कारण हे एक वेगळं वैशिष्ट्य दॅन कंपनी टाइप ऑफ ऑर्गनायझेशन. कंपनीपेक्षा विलग असं हे वैशिष्ट्य आहे कोणाचं? पार्टनरशिप फर्मचं. की कंपनीमध्ये काय होतं, जेवढे शेअर्स तुम्ही खरेदी केले, तेवढे शेअर होल्डर तुम्ही झाला, तेवढी डिसिजन मेकिंग पॉवर तुमच्या हातात आली. तुम्ही समजा कंपनीचे 100 शेअर्स खरेदी केले आणि माझ्या मित्राने कंपनीचा एकच शेअर खरेदी केला. मग मला जे शेअर वोटिंग पॉवर आहे, मला जे वोट देण्याचं, एखाद्या निर्णयावर जर मला वोट द्यायचं असेल, तर मी 100 वोट देऊ शकतो. माझ्या 100 शेअर्स नुसार माझ्या निर्णयाला किती वेट येईल? 100 वोट एवढं येईल. एक दुसऱ्या माझ्या मित्राच्या निर्णयाला फक्त एकच वोट एवढं पॉवर येईल, किंवा वेटेज त्याला तेवढं दिलं जाईल. त्याचं वजन जे आहे ते त्याच्या निर्णयाला फक्त एका वोट पुरतच आहे. माझ्या निर्णयाला मात्र 100 वोट एवढं आहे. मग माझ्यासारखे जर 50 लोक असतील, म्हणजे ते झाले भरपूर वोट्स, आणि याच्यासारखे फक्त त्याच्या एवढे 100 लोक असतील, तरी त्यांच्या वोटला किंमत राहणार नाही, कारण आमचे जे वोट्स आहेत टोटल हे जास्त आहेत, आणि आमच्याकडे शेअर होल्डिंग जे आहे ते जास्त आहे. हे कुठं झालं? हे सर्व निर्णय घेण्याची क्षमता काही लिमिटेड लोकांच्या हातात आणि जास्त भांडवल पुरवणाऱ्या, शेअर्स खरेदी करणाऱ्या लोकांच्या हातात एकवटले जातात. हे कुठं? कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये. परंतु पार्टनरशिप फर्म मध्ये असा भेदभाव नाहीये. कुणी कितीही कॅपिटल कॉन्ट्रीब्युट करा, त्या कॅपिटलला व्हॅल्यू आहे, त्या व्यक्तीला व्हॅल्यू आहे. आलं लक्षात? म्हणजे हे डेमोक्रेसीने चालणार एक मॅनेजमेंट आहे. लोकशाही जशी आपल्या भारताची आहे, प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे, वक्तव्य करण्याचा अधिकार आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, तशा प्रकारची लोकशाही प्रकारची ही एक फर्म आहे. बर, मग ह्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला कमी जास्त लेखलं जाणार नाही, निर्णय क्षमता इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. मॅनेजमेंटमध्ये पुढचं फीचर, मॅनेजमेंटमध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात. मग हे मॅनेजमेंटमध्ये म्हणजेच प्रशासनामध्ये, व्यवस्थापनामध्ये सर्व सहभागी होऊ शकतात. असं मी वेगळं काय सांगतोय? आता पार्टनर झालो म्हणजे व्यवसाय करण्यासाठी झालो, मग हे वेगळं सांगण्याची गरज काय? हे एक अनदर फीचर आहे जे कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन पेक्षा वेगळं आहे. की कंपनी फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये शेअर खरेदी करणारा व्यक्ती व्यवस्थापनामध्ये सहभागी होईलच असं नाही, तो कंपनीच्या मीटिंग मध्ये जाईलच असं नाही, तो कंपनीच्या मीटिंग मध्ये वोट करेलच असं नाही. परंतु जेव्हा तो पार्टनरशिप फर्म मध्ये एखादा पार्टनर होतो, तिकडं तो सदस्य आहे, इकडं तो पार्टनर आहे, भागीदार आहे. जेव्हा तो पार्टनरशिप फर्म मध्ये असतो, त्यावेळेस त्याच्याकडे ही जी काय निर्णय घेण्याची क्षमता आहे, किंवा मॅनेजमेंट व्यवस्थापनामध्ये सहभागी होण्याची जी त्याला दिलेले अधिकार आहेत, ते व्यवस्थापनामध्ये दिलेले असतात. तो व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊच शकतो, काही त्याच्यामध्ये अडचण नाही. दुसरी गोष्ट अशी की हे त्याच्या रोलवर पण डिपेंडंट असतं. एखादा पार्टनर स्लीपिंग पार्टनर असतो, स्लीपिंग पार्टनर म्हटलं की खरोखर झोपणारा नाहीये, तो त्या एका दृष्टीने स्लीपिंग पार्टनर आहे. कशा दृष्टीने? की तो मॅनेजमेंटमध्ये ऍक्टिव्ह नाहीये. त्याने ठरवून घेतलं की मी मॅनेजमेंटमध्ये ऍक्टिव्ह राहणार नाही, फक्त फर्मला जे काही
कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन करायचंय ते मी कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन देईल, बाकी मला फर्मच्या काम धामाशी मला काही संबंध नाही, मला तिथे येण्याची इच्छा नाहीये, मी माझा व्यवसाय, मी माझं प्रोफेशन दुसरं काहीतरी करतोय, इथं फक्त भागीदार राहील. दुसरा गोष्ट असतो नॉमिनल पार्टनर, की फक्त नावापुरतच, ज्याने फक्त नाव दिलंय संस्थेला आणि नॉमिनली फक्त त्या फर्म मध्ये आहे, त्याने कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलं नसतं, भांडवल दिलेलं नसतं, त्याने कुठलाही प्रॉफिट मध्ये हिस्सा मागितलेला नसतो, असा तो पार्टनर, म्हणून त्याला म्हटलंय नॉमिनल पार्टनर. मग हे नॉमिनल पार्टनर कन्सेप्ट काय, की फक्त सदस्य भागीदार वाढवण्यासाठी किंवा त्याच्या गुडविलचा वापर करण्यासाठी म्हणून त्याला फर्म मध्ये ऍडमिट केलेला जाऊ शकतो. चौथा जो टाईप आहे तो मायनर पार्टनर, जो 18 वर्ष वयाखालील व्यक्ती आहे त्याला म्हटलं जाईल मायनर पार्टनर. म्हणजे तुमच्यासारखा एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा, की जो मुलगा मुलगी जे असेल ते, तो मायनर पार्टनर म्हणून संबोधला जातो. मग त्या पार्टनरला कुठलेही निर्णय घेण्याची क्षमता नसतेच, परंतु तो फर्मला कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. पाचवा प्रकार जो आहे, हे झाले 4, ठीक आहे, ऍक्टिव्ह पार्टनर, स्लीपिंग पार्टनर, नंतर चौथं झालं, तिसरं झालंय मायनर पार्टनर, एक नॉमिनल पार्टनर, 4 प्रकार झाले. पाचवा प्रकार आहे तो आहे पार्टनर बाय इस्टॉपेल, म्हणजे आभासी पार्टनर. आभासी म्हणजे काय, जो फक्त भासवतो लोकांना, इतरांना, समाजामध्ये की मी पार्टनर आहे, पण तो ऍक्च्युली पार्टनर नसतो. आभासी पार्टनर ही एक कन्सेप्ट आहे फक्त, की तो खरोखरीच पार्टनर नसतो आणि तो कायद्याच्या दृष्टीने सुद्धा पार्टनर नाहीये, फक्त आभासी. म्हणजे त्याने जर काही असं कृत्य केलं की त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते, की तो भासवतोय लोकांना मी पार्टनर आहे आणि त्याने मोठं कर्ज घेतलं फेक डॉक्युमेंट दाखवून की मी इथं पार्टनर आहे या फर्म मध्ये, अशा प्रकारे गोष्ट होऊ शकते. म्हणून हे कन्सेप्ट फक्त कायद्याने दिलेले आहे, की त्याला काय म्हटलं जातं, आभासी, पार्टनर बाय इस्टॉपेल. तर हे झाले पार्टनर्स. आणि एक 6वा एक प्रकार आहे पार्टनर इन प्रॉफिट ओनली, की जो पार्टनर फक्त प्रॉफिट शेअर करतो, लॉसेस मध्ये त्याचा काहीही सहभाग नसतो. म्हणजे त्याच्या कॅपिटल अकाउंटला नेट लॉसची झळ बसत नाही, की नेट लॉस जो आहे तो आपण कुठे ट्रान्सफर करतो, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि क्रेडिट साईडला आपण ट्रान्सफर करतो नेट प्रॉफिट, बरोबर ना. मग तो काय म्हणतो, की मला फक्त नेट प्रॉफिट असेल तरच द्या, नेट लॉस असेल तर तो मी सहन करणार नाही, असं हा पार्टनर आहे, पार्टनर इन प्रॉफिट ओनली. मग त्याला कुठेतरी त्याग करावा लागतो. मग तो त्याग काय आहे, तो मॅनेजमेंट मध्ये डिसिजन घेऊ शकत नाही, कारण तो फक्त नफा घेतोय ना, लॉस सहन करत नाहीये ना, मग तुला व्यवस्थापनामध्ये कुठलाही निर्णय घेण्याची तुझ्याकडे अधिकार नाही. असे हे 6 पार्टनरचे टाइप्स आहेत आणि हे एक वन ऑफ द फीचर आहे तुमच्या पार्टनरशिप फर्मचं. पुढचं फर्मचं वैशिष्ट्य असं आहे की डिझोल्युशन किंवा ऍडमिशन ऑफ द पार्टनर बाय द कन्सेंट. कन्सेंट म्हणजे संमती. सर्व पार्टनर्सच्या संमतीने एखादा नवीन पार्टनर हा ऍडमिट केला जाऊ शकतो. जर सर्व पार्टनरची संमती नसेल तर त्याला ऍडमिट होण्याचा किंवा फर्म मध्ये पार्टनर होण्याचा अधिकार नाहीये. पुढचं जे महत्वाचं फीचर आहे ते म्हणजे ऍक्ट, की एखादी गोष्ट, एखादी पार्टनरशिप फर्म, एखादी ऑर्गनायझेशन जर असेल तर त्याच्यावर काहीतरी बांधिलकी असली पाहिजे, त्याच्यावर काही बंधनं असली पाहिजेत, त्यांनी इलिगल ऍक्ट करू नये, यासाठी एक बॉडी ह्याच्यावर पूर्ण भारतामध्ये तयार झालेली आहे. त्याच्यासाठी एक कायदा लागू झालेला आहे आणि हा कायदा इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 या नावाने ओळखला जातो. ज्या कायद्यामध्ये सर्व तरतुदी दिलेल्या असतात, अटी शर्ती दिलेल्या असतात, की तुम्ही कुठल्या प्रकारचा व्यवसाय करावा, कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असावेत, कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करावं की नाही करावं, इत्यादी इत्यादी बाबी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात. म्हणजे हा ऍक्ट तुमच्या सर्व फर्म्सवर, ज्या भारतामध्ये असतील फर्म्स, त्या सर्व फर्म्सवर लक्ष ठेवणारा हा एक कायदा आहे, एक बॉडी आहे. त्याच्यानंतर पुढचं जे फीचर आहे जे मी सांगायचं विसरलो, रजिस्ट्रेशन, जे सुरुवातीलाच तुम्हाला माहित पाहिजे. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, की एखाद्या पार्टनरशिप फर्मचं जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, इट इज कंपल्सरी इन महाराष्ट्र अँड ऑप्शनल इन ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे
पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन, पार्टनरशिप जर सिच्युएटेड म्हणजे जर तिचं स्थान जिथे ती काम करते, जिथे ती फॉर्म झालेली आहे, जिथे ती इस्टॅब्लिश झालेली आहे, तिचं जर स्थान जर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल तर तिला कंपल्सरीली रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. तिला रजिस्ट्रेशन करावंच लागेल अकॉर्डिंग टू द ऍक्ट ऑफ 1932. जर ती महाराष्ट्राच्या आउटसाइड द बाउंड्री ऑफ महाराष्ट्र असेल म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील असेल तर अशा पार्टनरशिप फर्मला, अशा भागीदारी संस्थेला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक नाहीये. म्हणजे इट इज ऑप्शनल, पर्यायी म्हणजे काय, म्हणजे ते रजिस्ट्रेशन पण करू शकतात, करायचंच नाही असं त्यांना सांगितलेलं नाहीये. ठीक आहे, तर हे सर्व फीचर्स होते. आज पार्टनरशिप फर्म बद्दल भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत. मला याचा पटपट फीडबॅक द्या, काय काय तुम्हाला समजलंय. काय घेतलं पहिल्यांदा आपण, बोला कोणीतरी पटपट. अरे बोला, हा लोकेश बोल बरं. लोकेश ऐकू येते तुला? हो सर. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. अजून काय शिकलो सर? ॲग्रीमेंट. अजून मॅनेजमेंट अजून डिसॉल्युशन. डेफिनेशनच्या वेळेस नव्हता बहुतेक तू. हा अभिजित. हा शिंदे बोला. काही जणांनी बहुतेक वडिलांच्या अकाउंटवरून पण लॉग इन केलेलं आहे. स्वतःचे अकाउंट क्रिएट करा, तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात. सर भावाचं आहे की भावाचं. भावाचं आहे. बरोबर, बोला. सर ते 6 प्रकारामधले 5 प्रकार कळाले सर. हा, कुठला नाही कळाला? ऍक्टिव्ह पार्टनर राहिलेला आहे. बरं, ऍक्टिव्ह पार्टनर म्हणजे असा पार्टनर जो सर्व बाबींमध्ये यस म्हणतो. कोणत्या बाबींमध्ये? कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, प्रॉफिट और लॉस शेअरिंग अँड मॅनेजमेंट, तिन्ही बाबींमध्ये. म्हणजे भांडवलही देतो, व्यवस्थापनातही सहभागी आहे, नफा आणि तोटा दोन्हीही सहन करतो किंवा एन्जॉय करतो. प्रॉफिट एन्जॉय करेल ना तू. हा, अजून हा, आता मोरे. आभासी पार्टनर नाही कळला का? हा, आभासी पार्टनर असा पार्टनर की जो फक्त सोसायटीमध्ये असं इम्प्रेशन क्रिएट करतो, असा प्रभाव क्रिएट करतो की मी पार्टनर आहे, पण तो पार्टनर नसतो. ओके, असा तो आभासी पार्टनर. पुढे मोरे बोला. मोरे कोण आहे? मोरे एकच आहे ना? पालवे बोला बरं. प्रीती पालवे, 2 प्रीती आहेत. बोल काहीतरी. समजलं सगळं समजलं. व्हेरी गुड. मुस्कान. येस सर. समजलंय.